कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली असून राजकारण तापू लागले आहे। निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अनेकांनी विविध पक्षात प्रवेश केले आहे। अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका तथा महिला शहर अध्यक्षा कस्तुरी देसाई आणि त्यांचे पती मनसेचे माजी शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी आपल्या मनसे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे। यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे। सध्याची राजकीय परिस्थिती, प्रभागातील चित्र पाहता आपण जनतेच्या हितासाठी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती यावेळी कौस्तुभ देसाई यांनी दिली आहे। तर पक्ष नेतृत्वावर किंवा स्थानिक पदाधिकाऱ्यांवर आपली कोणतीही नाराजी नसून मनसेमुळेच आपल्याला ओळख मिळाल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली। तर शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा की भाजपमध्ये याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून कार्यकर्त्यांशी बोलून 2 दिवसात अंतिम निर्णय घेऊ असेही कौस्तुभ आणि कस्तुरी देसाई यांनी स्पष्ट केले। आज जो मी कौस्तुभ किशोर देसाई आणि माझी मिसेस कस्तुरी कौस्तुभ देसाई आज यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे। तसंच कस्तुरी कौस्तुभ देसाई यांनी पदाचाही देखील शहराध्यक्ष पदाचा देखील राजीनामा दिलेला आहे। येणाऱ्या निवडणुकीचं पार्श्वभूमी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। जनतेच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे कुठल्याही वैयक्तिक किंवा स्वार्थासाठी हा निर्णय नाही आहे। 20 मनसेमध्ये होतात, शहर अध्यक्षापासून ते अनेक पद भूषवली, त्यांनी देखील काही महिला शहर अध्यक्ष होता, नगरसेविका होता, मात्र या आता महिना राजीनामा देण्याचा निर्णय नाही। असं कुठलंही काही विशेष हे नाही की पूर्ण वॉर्डची रचना बघता हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि येत्या इलेक्शनचा प्रभाव कुठला त्यांनी कल देतोय तो एक निर्णय घेण्यात आलेला आहे। वॉर्डाची हित म्हणजे जनतेच्या ह्याच्यासाठी की आज वॉर्डामध्ये कुठल्या प्रकारचं काम करताना ज्या अडचणी येत आहेत किंवा जो निधी उपलब्ध होण्यासाठी जे अडचणी येत आहेत त्यासाठी हे सगळं निर्णय घेण्यात आलेलं आहे। पुढची काय असणार आहे? कारण गेल्या काही महिन्यांपासूनच चर्चा होते की कौस्तुभ देसाई शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। अनेकदा या संदर्भात बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या। पुढची वाटचाल काय असणार आहे, शिवसेना की भाजप? मला अजूनही ह्या गोष्टीवरती मी निर्णय देऊ शकत नाही, कारण की मला बीजेपी कडून मला काही बोलणं चालू आहेत आणि शिवसेना शिंदे गटाकडून पण मला बोलणं चालू आहे। याचा निर्णय 2 दिवसात सांगू।